आमदार नसतानाही कर्डिले साहेबांनी रात्रंदिवस एक करून जनतेचे कामं केलेत. हिंदुत्वाचा विजय झालाय आणि आपल्या मतदारसंघावरती भगवा फडकलाय आणि निश्चित आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचं, हिंदू धर्माचंच काम करत राहणार. पण ही निवडणूक जास्त महत्वाची होती. पण ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी साथ दिली आहे त्यांना एक मिनिटही मी एकटं सोडणार नाही. जिथं साथ द्यायची वेळ येईल तिथं साथ देणार. आता विधानसभा निवडणुकीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने मताधिक्यांनी शिवराजकडे निवडून आले, काय सांगा? ह्या निवडणुकीमध्ये हा विजय म्हणजे संपूर्ण हिंदुत्वाचा विजय झालाय. 30 वर्षापासून आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे सर्वसामान्यांच्या हितासाठी रात्रंदिवस एक करून पाळतात, काम करतात, विकास कामे करतात. आणि गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये थोडा हलगर्जीपणा झाल्यामुळे ती निवडणूक हातातून निघून गेली. पण यावेळी सर्वांनी तन मन धनाने, सामान्य माणसांपासून तर सर्व महिला भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक व सर्वच नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघातील जनतेने यावेळेस निवडणूक हातामध्ये घेऊन आपण स्वतः उमेदवार आहेत अशा दृष्टीने प्रत्येक जण गेल्या 2 महिन्यापासून रात्रंदिवस एक करून पळतोय, फिरतोय, काम करतोय. ज्याच्या पद्धतीने जे करता येईल प्रत्येक जण यावेळी प्रत्येकाच्या मनात असं होतं की साहेबांसाठी आम्हाला काहीतरी करायचंय आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये आमचं योगदान पाहिजे. म्हणून प्रत्येक जण हा स्वतःहून फिरत होता, पळत होता, काम करत होता. आणि नक्कीच या सगळ्या गेल्या 2 महिन्यापासूनचे कष्ट प्रत्येकाने, सामान्य माणसापासून तर सगळ्यांनीच हे कष्ट घेतलेत. त्यामुळं खरं म्हणजे हा विजय प्राप्त झालाय. 5 वर्ष आमदार नसतानाही कर्डिले साहेबांनी रात्रंदिवस एक करून जनतेचे कामं केलेत. सरकारच्या माध्यमातून विकास कामे प्रत्येक गावामध्ये दिलेत. संपर्क ज्या प्रमाणात 25 वर्ष त्यांनी ठेवला त्याच्याही पेक्षा दुप्पट संपर्क गेल्या 5 वर्षामध्ये आमदार नसतानाही पण साहेबांनी माझ्या माध्यमातून देखील मला जेवढं योगदान देता येईल, तरुणांची संघटना करता येईल, संघटन म्हणजे तरुणांचं संघटन वगैरे कशा पद्धतीने संघटित केले आणि कशा पद्धतीने निवडणुकीत त्याचा एक तुम्हाला फायदा झाला? आता जेव्हापासून मी फिरतोय, मी आता गेल्या 12 ते 14 वर्ष झाले असतील, मी म्हणजे 9वीत असल्यापासून मी फिरतोय. आणि आता ह्या 5-6 वर्षामध्ये जास्त अनुभव मला आला, कारण की जास्त ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. तेव्हापासून तर आजच्या दिवसापर्यंत जो माणूस आम्हाला जुडला गेलाय, जो तरुण वर्ग जुडला गेलाय, कुणीही असू, मग तो गरीब असू, श्रीमंत असू, सर्वसामान्य असू, म्हणजे आमचे मित्र असे आहेत की फक्त मोठेच नाही तर सर्वसामान्य जे एकदम हातावर पोट ज्यांचे ते पण आमचे मित्र आहेत, ते पण आमचे तेवढेच जवळचे लोक आहेत. आणि ते जेव्हापासून आमच्यासोबत जुळत गेलेत, मग प्रत्येक ठिकाणी त्यांना साथ देणं, सुखदुःखामध्ये जाणं, आपला काही कार्यक्रम असला, आपल्या घरी असला तर त्यांना त्या ठिकाणी बोलवणं, किंवा ज्याला जिथं गरज पडेल त्या गोष्टीला आम्ही प्रत्येक ठिकाणी साहेबांनी, मी, आमच्या परिवाराने मदत केलेली आहे. म्हणून ती मदत किंवा ते प्रेम आणि आम्ही एक कौटुंबिक, आता आमच्या इथं जो मनुष्य येतो, म्हणजे तुम्ही पण जरी आमच्या इथं आलेत, आता तुम्ही आमच्या घरातले लोक झालेत, तसंच प्रत्येक जो माणूस इथं येतो तो आमचा घरातला माणूस आहे. मग त्याच्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये जिथं साथ देता येईल तिथं प्रत्येकाला साथ दिलेली आहे. आणि नक्कीच याचं फळ आपण पाहतो की प्रत्येकाने स्वतःहून घरातला माणूस आमदार व्हावा अशा दृष्टीनेच नगर राऊरी पाथर्डीच्या जनतेने ही निवडणूक हातामध्ये येऊन नगर राऊरी पाथर्डीमध्ये जो काही 2 महिन्यापासून प्रत्येकाने एक धोरण ठरवलं होतं की भगवा फडकला पाहिजे, तर निश्चित या विजयामध्ये हिंदुत्वाचा विजय झालाय आणि आपल्या मतदारसंघावरती भगवा फडकलाय. आणि निश्चित आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचं, हिंदू धर्माचंच काम करत राहणार. आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मदत केली आहे, तरुण वर्गाने मोठी साथ दिली आहे, ज्येष्ठ लोकांनी जे 30 वर्षापासून साहेबांसोबत ते पण या निवडणुकीमध्ये उतरून पळालेत, लाडक्या बहिणींनी मोठी साथ दिलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेने यावेळी खरी साथ दिलेली. म्हणून ही निवडणूक आमदार कर्डिले साहेबांसाठी, जनतेसाठी, सगळ्यांसाठीच महत्वाची होती. अस्तित्वाची लढाई होती, भरपूर संघर्ष होता. 5 वर्ष त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी न घेता ते फिरले,
रात्रंदिवस एक केला. म्हणून खरं म्हणजे ही निवडणूक महत्वाची होती. आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली आम्हाला, ज्यांनी ज्यांनी काम केलंय, साथ दिली, रात्रंदिवस एक केलाय, त्यांना मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरणार नाही. कारण की भरपूर निवडणुका येत्या जात्या, पण ही निवडणूक जास्त महत्वाची होती. पण ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी साथ दिली आहे त्यांना एक मिनिटही मी एकटं सोडणार नाही. जिथं साथ द्यायची वेळ येईल तिथं साथ देणार, जिथं गरज पडेल तिथं उभा राहणार, विकास काम करत राहणार आणि कंटिन्यू एक घरातल्या माणसासारखी प्रत्येकाशी संबंध आणि संपर्क आम्ही ठेवणार. सर्व मतदारांचे, सर्व माता भगिनी, तरुण ज्येष्ठ मान्यवर, सर्व आपल्या हिंदुत्व जे आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रात झाले, याच्यामध्ये फार मोठा आनंद आम्हाला, उत्सव वाटतोय. तर नक्कीच पणेने हे पुढं आम्ही अशाच पद्धतीने नेत राहणार. सर्वांचे ज्यांनी मतदान केलं आणि हा विजय मिळवण्यासाठी काम केलं त्यांचे मी मनापासून, हृदयापासून, हार्दिक मनापासून आभार मानतो.